बेडगमध्ये चेअरमन केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार। शर्यतीची जय्यत तयारी सुरू। रविवार दिनांक 18 मे रोजी भव्य आयोजन। शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून शर्यत होणार। सर्व बैलगाडा शर्यत प्रेमींनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे सभापती बापूसू बुरसे यांचे आवाहन। बेडग येथे म्हसोबा यात्रा तसेच मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना अरगचे चेअरमन मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजचे सभापती बापूसू बुरसे, पंचायत समिती माजी सभापती दिलीप बुरसे यांनी चेअरमन केसरी या भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे। या बैलगाडा शर्यतीचे जय्यत तयारी मोहनराव शिंदे साखर कारखान्याजवळ बेडग पट्टा या मैदानावर सुरू असून रविवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 2 वाजता ही बैलगाडी शर्यत पार पडणार आहे। यावेळी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंतराव पाटील, मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि इतर पक्षातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। सभापती बापूसू बुरसे यांनी बेडग पट्टामध्ये बैलगाडा शर्यतीची परंपरा सुरू केली। शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून या बैलगाडा शर्यती पार पडत असल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नावाजलेली बैल या शर्यतीमध्ये सहभागी होत आहेत। जनरल अ गटाचे पहिले बक्षीस 1,11,000 रुपये रोख दिले जाणार असून दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक यासोबत जनरल ब गट, चौथा, दुसरा नवतर आदत गटाची बैलगाडा शर्यत होणार आहे। बेडग पट्टा या शर्यतीच्या ठिकाणी जय्यत तयारी सुरू असून यावेळी सभापती बापूसू बुरसे, पंच कमिटी दिलीप अण्णा बुरसे, विष्णू पाटील, नारायण पाटील, मल्लिकार्जुन कंगुणे यांनी भेट देऊन पाहणी केली। या बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी सर्व बैलगाडी शर्यती प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन बापूसू बुरसे यांनी केले। दिनांक 18 मे रोजी दुपारी 2 वाजता म्हसोबा यात्रेनिमित्त बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन केलं आहे। त्याचप्रमाणे या शर्यतीच्या आयोजनाच्या संदर्भात आमचे नेते मनोज बाबा शिंदे यांचा वाढदिवस आहे। त्याचंही औचित्य साधून चेअरमन केसरी असं भव्य असं बैलगाडीचं मैदान इथं बेडग पट्ट्यावर घेण्यात येणार आहे। हे मैदान शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करून करण्यात येईल। तरी सर्व कर्नाटक, महाराष्ट्र व आसपासच्या गावातील सर्व बैलगाडी प्रेमींनी या शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी या बेडग पट्ट्यावर यावं असे मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे या बैलगाडी शर्यतीमध्ये आमची जी पंच कमिटी आहे ते अत्यंत काटेकोरपणाने पालन करून बैलगाडीच्या शर्यतीमध्ये फक्त पंचाच्या पुढं 2 आणि पाठीमागं 2 अशाच मोटरसायकली राहतील आणि काटेकोरपणे पालन करून बैलाला कुठलीही मेजॉरिटी किंवा इजा असा कोणताही औचित्य प्रकार घडल्यास त्या कुठल्याही गाडीवानाला त्या स्पर्धेतून कायमच बाद करण्यात येईल। तरी सर्व गाडीवान मालकांनी याची नोंद घ्यावी आणि बेडग मैदान हे अगदी करेक्ट शासनाच्या नियमाप्रमाणेच होईल याची नोंद घ्यावी आणि या पंचक्रोशीतील सर्व बैलगाडी प्रेमींनी इथं येऊ उपस्थित दाखवून त्या मैदानाचा आनंद लुटावा अशी त्यांना मी विनंती करतो। 4 गटामध्ये आम्ही शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। तर सर्व शर्यत प्रेमींनी व बैलगाडा शर्यत मालकांनी यांनी आमच्या बेडगमध्ये आजपर्यंत 99.99% मैदान रास्त केलेलं आहे आणि हेही मैदान आम्ही त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे मैदान नियोजन केलेलं आहे। तसेच सर्व बैलगाडा मालकांनी व बैलगाडा ड्रायव्हर यांनी याची नोंद घ्यायची आहे। कुठल्याही प्रकारचं चोरून किंवा खालून जरी बॅटरी किंवा काठी केली तर ड्रोन बघून किंवा आमच्यातल्या पंच कमिटीनं जरी ते बघितलं, निदर्शन आलं, त्याचा पुरावा कुठलाही न घेता त्याला त्यातून बाद करण्यात येईल व बेडग पट्ट्यामध्ये कायमची म्हणजे 1 वर्ष तरी त्या ड्रायव्हरला इथं बसण्यास बंदी घालण्यात येणार आहे। तर याची सर्व बैलगाडा शर्यत प्रेमींनी व बैल मालकांनी याची व ड्रायव्हरांनी नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो। कंगुणे म्हसोबा यात्रेनिमित्त चेअरमन केसरी हे 18 मे रोजी मैदानाचं आयोजन केलेलं आहे। तर सर्वप्रथम मी बापूदादा बुरसे व दिलीप बुरसे दादांचं मी आभार मानतो, कारण ह्या बैलगाडीचं जे आतापर्यंत शर्यतीचं जे नियोजन केलेलं आहे तर बऱ्यापैकी चांगलं नियोजन आतापर्यंत जयंत केसरी 2 झाल्या, ही चेअरमन केसरी असे मैदानाचं नियोजन तर चांगल्या पद्धतीचं असते आणि गावातला सगळ्यांना एकोपा घेऊन व सगळे आमच्या गावातले संचालक सभासद असतील, पंच कमिटीतले असतील लोक, या सगळ्यांना घेऊन तिने मैदान करण्याचं नियोजन करतात।
पण त्यामध्ये एक नियम अटी घातल्यात आम्ही पंच कमिटीतून काम करतो. काठी बॅटरी होणार नाही, मेजॉरिटी चालणार नाही. मोटरसायकल जी लोक बाहेरची पब्लिक जी येणार आहे त्याने आपलं पार्किंग स्वतः करायचं आहे. बैलगाडीवाल्यांचं पार्किंग मागे केलेलं आहे, बॅरिकेड सगळं पूर्ण लावलेलं आहे. दुसरी गोष्ट इथे किरण आपण उपस्थित केलेला आहे. गाड्या सोडत असताना गाड्या सगळ्या एकत्र येऊन उभारल्याशिवाय किरण आपलं उचललं जाणार नाही, एकत्र गाड्या सुटणार. व कायद्यानं आपण जर यामध्ये मैदानामध्ये कोण गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर कायदेशीर कारवाई होणारच आणि पंचांचा हा महाप्रसाद त्यांना मिळणार. आणि बेडग म्हणलं की नेमाटे आल्या हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. आणि मैदान बापूदादा बुरशीने मैदान जे काढले आजपर्यंत ते नेमातनं चांगलंच मैदान झालेलं आहे. आणि त्यामुळे नेमाटी बघून प्रत्येकाने येत असताना ह्यात सहभाग होत असताना आपण ह्या नियमातनं जायचं आहे आणि आपण ह्यात भंग काय करायचं नाही असं समजून येणाऱ्याने तिथे यावं. ज्यांना आगाऊपणा करायचं त्यांनी ह्या मैदानाला येऊ नये ही आमची कळकळीची त्यांना विनंती राहील. आणि चांगल्या पद्धतीने जे मैदानाला इथे येईल त्याचा मान सन्मान सुद्धा केला जाईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. रिटेक. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बेडग.